Good afternoon, student. A warm welcome to online classes. I am Ravikant sir. This is WWS class 5th, subject Marathi. पुनश्च मी तुमचं मराठी ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करतोय. मी रविकांत सर. आपण पाठ क्रमांक 18 पैशाचे व्यवहार लेसन संपलेला होता. त्याच प्रकारे मी तुम्हाला टेक्स्टबुक मधला स्वाध्याय सांगितला होता. तोच स्वाध्याय वर्कबुक मध्ये सुद्धा होता. ठीक आहे. आणि वर्कबुक मध्ये सुद्धा मी तुम्हाला तो स्वाध्याय समजावून सांगितला होता. बरोबर आहे. आणि स्वाध्यायामध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 झालेलो होतो. आता आपण त्याच्या समर्थ वळूया. पेज नंबर 60 वर्कबुक मधला मुक्तदरी प्रश्न आहे. मला मुक्तदरी प्रश्न तुम्हाला काय विचारतो, पैशाचे व्यवहार होतात असं सतत प्रसंग किंवा ठिकाणे पाठात दिली आहेत. बरोबर. तुम्ही असे आणखी 3 प्रसंग व ठिकाण सांगा ज्यामध्ये पैशाचे व्यवहार ही होत असतात. ठीक आहे. इथे पाठात तर दिलेले आहेत, पण तुम्ही असे आणखी 3 प्रसंग सांगा म्हणजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पैशाचे व्यवहार करावे लागतात. आता आपल्याला नेहमीच विजेचं बिल येतो. बरोबर आहे. तर आपण वीज देयक केंद्र ज्याच्यामध्ये आपल्याला वीज भरावं लागतं. त्याच प्रकारे पोस्ट ऑफिस ज्याच्यामध्ये आपण आपला फोनचं बिल भरत असतो. त्याच प्रकारे आपण असे 2 प्रसंग मी तुम्हाला सांगितले. त्याच प्रकारे बँकेत सुद्धा आपण जातो. तिसरं बँक सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मुक्तदरी प्रश्नामध्ये 3 प्रसंग विजेते देयक केंद्र, पोस्ट ऑफिस, बँक तिथे आपण नेहमी जात असतो. ठीक आहे. तर हे झालं इथे दिलेलं तुम्ही ज्या प्रसंगी व्यवहार करतात अशा ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला तोंडी परीक्षा आहे. तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचे नावाचे बचत खाते आहे का कुठे. आता बचत खाते म्हणजे आपण बँकेचं अकाउंट खोललेलं आहे का. आता मला सांगा, वर्ग 5वी मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा होते, त्याला बँक अकाउंट लागते. तर तुमचं बँक अकाउंट तुमचे बाबा आई वडील खोलतात. ठीक आहे. किंवा मग तुम्ही वर्ग 8वी मध्ये जेव्हा स्कॉलरशिपची एक्झाम देणार तेव्हा तुम्हाला किंवा विविध कामामध्ये आजकाल बँक अकाउंट खोलले जातात. तर असेल तर लिहायचं आहे आणि कुठल्या बँकेत आहे. ठीक आहे. ते लिहायचं. तुम्ही मंडईत आई बरोबर जाऊन काय काय खरेदता. मंडई म्हणजे तिथे वेगवेगळी दुकाने लागतात. ठीक आहे. जिथे खाण्याच्या पदार्थापासून विविध वस्तू ज्या आपल्याला उपयोगी पडतात त्या वस्तूंची दुकाने असतात. आणि त्या तिथे जाऊन तुम्ही काय काय खरेदता ते तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर आकारित मूल्य आहे. त्याच्यामध्ये प्रकट वाचन आहे. आपण वाचू आणि हसू ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रात्यक्षिक कृती म्हणजे कृतीद्वारे आपल्याला हे करायचं आहे. हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलंय बघा. काय दुकानाच्या पुढील भाव माहीत करून घ्यावा, चित्रात चौकटीत द्या. म्हणजे आपण या अगोदर मी तुम्हाला चित्रकलेच्या वहीचं प्राइस सांगितलं होतं 30 रुपये. आठवते. मी जनरली प्राइस सांगितले ना, जे चित्रकला मी साधारणतः 30 रुपयाला मिळते म्हणून 30 रुपये. तर तुम्हाला स्वतः जाऊन सुद्धा तुम्ही आपले कितीची मिळते ती तुम्ही इथे प्राइस टाकायची. त्याच्यानंतर स्केच पेन बॉक्स कितीला मिळतो त्याची प्राइस टाकायची आहे. कंपास पेटी, त्याच्यानंतर शाळेची बुक, छत्री आणि दप्तर यांची तुम्हाला स्वतः दुकानात जाऊन त्याचे भाव विचारायचे आणि लिहायचे. या अगोदर मी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सांगितलं होतं बघा, लिहून पण दिलेले भाव मी साधारणतः निम्न सांगितले ना. आजच्या ह्याच्यामध्ये त्याचे भाव वाढू पण शकतात. तर तुम्ही ते स्वतःच्या मनाने लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक दिलेल्या अक्षर म्हणून सुरू होणारे शब्द लिहा. बघा इथे सुद्धा आहे. टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे आणि वर्कबुक मी वर्कबुक मध्ये सांगतो, तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सुद्धा करायचं आणि नोटबुक मध्ये. तर एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला. श पासून शब्द तयार केले आहेत. जसे शरद, शतक, शर्यत, शामत्व. ठीक आहे. असं तुम्हाला स पासून करायचे. तर स पासून शब्द तयार करायचे आहेत आपल्याला. तर स पासून ससा, स पासून सहा, समीर, सरगम अशा प्रकारे 4 शब्द. तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा करू शकता. द पासून दरवाजा, दफ्तर, दही आणि दमयंती असे 4 शब्द तयार केले. न पासून नळ, नमक, नयन, नदी. क पासून कमळ, कलश, कल्पना, करुणा. अ पासून अननस, अमर, अमृत, अदिती. उरलेले तुम्ही त
झाले सगळे तुमचे होमवर्क आणि हे तुम्हाला तुमच्या वर्कबुक मध्ये करायचं आहे, त्याच प्रकारे तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा करायचं आहे आणि टेक्स्टबुक मध्ये सुद्धा बघा इथे तुम्हाला सरावासाठी इथे सुद्धा करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कम्प्लिटली टेक्स्टबुक आणि वर्कबुक हे सगळं तुम्हाला वर्क करायचे आहे, लिखाण काम, आणि ते सगळं झाल्यानंतर त्याची फोटो पिक मला चेक करायसाठी पाठवायची आहे. आणि तिसरं वर्क म्हणजे तुम्हाला नोटबुक मध्ये सुद्धा करायचं आहे. लिहिण्याचं वर्क आपण जास्तीत जास्त का बरं करतो तर आपले हस्ताक्षर सुधारायला यासाठी. तर तुम्हाला हे सगळं वर्क तुमच्या नोटबुक मध्ये करायचं आहे. आणि इथे गंमत सांगितली आहे, हसू आणि वाचू आणि हसू. तर इथे एक सोनू आणि मीनू असं दोन कॅरेक्टर दिले आहेत, ठीक आहे, पात्र दिले आहेत. तर वाचून कसं हसायचं आपण बघूया. सोनू, मी माझ्या बाबांनी कालच इनोवा कार घेतली, आता आमच्याकडे 3 गाड्या झाल्या. सोनू काय म्हणतो, माझ्या वडिलांनी एक इनोवा कार घेतली, आता आमच्याकडे 3 गाड्या झाल्या. त्यावर मीनू काय म्हणतो, अरे सोनू, माझ्या बाबाकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमान सुद्धा आहे. त्याच्यावर मीनू सुद्धा काय म्हणतो, माझ्या बाबाकडे कार, स्कूटर, अगदी रेल्वे आणि विमान सुद्धा आहे. सोनू, अरे वा, मग तर तू सगळ्या वाहनातून फिरला असेल. मीनू, नाही रे, माझ्या बाबाचं खेळण्याचं दुकान आहे. बघा, तो काय म्हणतो, माझ्याकडे इतके सारे वस्तू आहेत. तर तो म्हणतो, तू फिरला असशील, या तुझ्याकडे एवढे सारे साधने आहेत. त्यावर तो उत्तर काय देतो की माझ्या बाबांची खेळण्याची दुकान आहे. म्हणजे आहे गंमत इथे, म्हणजे एक चांगलं असं हास्य विनोद आहे. ठीक आहे, तर नेहमी हसत राहा, खेळत राहा आणि त्याच्याबद्दल भरपूर काही शिकत राहा, असं आपलं टेक्स्टबुक किंवा आपले मित्र म्हणजे पुस्तक सांगत असतात. तर तुमचं आजचं गृहपाठ आहे, स्वाध्याय वर्कबुक मध्ये करायचं आहे, जे मी आज सांगितलेलं आहे, आणि टेक्स्टबुक मध्ये आणि नोटबुक मध्ये सुद्धा. असं तुम्हाला 3 ठिकाणी हे वर्क करायचं आहे आणि हे सगळे कंप्लीट झाल्यावर त्याची पिक मला तुम्ही पाठवायची आहे. तर आपण इथेच थांबतोय, नवीन ऑनलाईन वर्गामध्ये भेटतोय. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.